बरं झालं काल रामजी माझ्या वाड्यावरतून गेला. नक्कीच त्याला पैशाची अडचण भासली असेल. बस हीच नामी संधी आहे, येऊ द्या त्याला. नमस्कार घालते मारता रात्रंदिवस दारूच्या आहारी. ए रामजी, अरे जरा प्रपंचाकडे लक्ष दे रे बाबा. अरे सोन्यासारखा तुझा छोटासा संसार आहे, लक्ष्मी सारखी तुझी बायको आहे. इतकंच नव्ह तर त्या पवित्र परमेश्वरानं बऱ्याच वर्षानंतर तुला एकुलता एक मुलगा दिलाय. त्या लेकराचा तरी विचार कर. मला का पहिले दारू प्यायची सवय होती नाही, तुम्ही सवय लावली मला दारू प्यायची. आता दारू शिवाय मला राहतच नाही. काय करते म्हणजे माझ्यामुळे तुला दारू प्यायची सवय लागली वय? म्हणजे तुला असं म्हणायचं का द्राक्षाचा मी लिंबावरती गेला कडू का झाला म्हणे संगतीमुळं? हे बघ पलीकडे विहीर आहे, त्या विहिरीत गुढी टाक, ते जीव सोडून. कसा कसा का बरं? ए बाई मला मार्ग रस्ता दाखवते. त्या तुझी चूक नाही, तुझं सुद्धा बरोबर आहे. अरे दारू पिऊ नका म्हणते गाडी, परंतु दुःखितांच्या अंतःकरणातलं चाललंय करे कोणी पाडी. नाही तुमच्यासारख्या गरिबांची लॉटरी म्हणजे दारू, हे पटते मला सुद्धा. पण महत्वाचा विषय, तू काल वाड्यावर घेऊन गेला, मी तालुक्याला गेलो होतो. महत्वाचं काम होतं माझं. आलो होतो की काय काम काढलं ते? हो पालीच्या खंडोबाला नवस केला होता. मुलगा होतो, मुलगा झाला. मग ते खंडोबाला नवस फेडायला नको का? पैशाची गरज होती म्हणून आणतो. आपलं कुलदैवत पालीचा खंडोबा तुझ्या नवसाला पावला, तुला मुलगा झाला. किती पैसे पाहिजे आता नवस फेडायला? नवस फेडायचं म्हणलं कमीत कमी 10,000 रुपये लागतील. 50,000 रुपये घेऊन जा. एवढे काय करायचं? अरे ज्या ज्या वेळेला रामजी तुला पैका लागला त्या त्या वेळेला मी तुला कधी नाही म्हटलो का? वेळेवरती पैसा दिला. पण हे बघ महत्वाचा विषय मी कागददार करून ठेवलाय. माझ्या मळ्याच्या वरच्या बाजूला राहिलेला तुझा 4 एकराचा तुकडा तेवढा माझ्यावरती करायचा. हे बघ मी कागद तयार करून ठेवलाय. त्या कागदावरती तू फक्त अंगठा दे आणि पैसे घेऊन मोकळा हो. पाटील म्हणजे काय असा डाव केला काय? अहो 40 एकर म्हणून 36 एकर नावावर करून घेतली. आता मुलगा झालाय, 4 एकर तरी त्याच्या नावावर राहिलं की का तिच्यावर मी तुमचा डोळा आहे? आरडाओरडा करून गाव जागा करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर म्हातारपणी पाठीच्या माण्याचा तुराडा करून घेशील. ठाऊका ना तुला? गावात बाबाजी पाटलाशी ज्याचं वाकडं त्याची लगेच नदीला गेली लाकडं. दिवाणजी समजून सांगा तुमच्या भाषेत. अरे रामजी, अरे तू आणि मी बालपणाचे मित्र आणि दारूच्या व्यसनाआधी जाऊन प्रपंचाची राग रांगोळी झाली, तरी तू काही दारू सोडायला तयार नाही. आणि हे बघ, ज्या ज्या वेळेला तुला पैशाची गरज पडली त्या वेळेला गावात गावावर हिंडला, कोणी तुला रुपया दिला का? नाही. अरे बाबाजी पाटील म्हणजे चालतं बोलतं ATM, कवा बी या आणि पैसे घेऊन जा. आणि त्यातून महत्वाची गोष्ट अशी, तुझी नावापुरतीच आम्ही जमीन घेऊन घेणार आहोत. तुझ्याकडे पैसा आलं की देऊन टाक, तुला जमीन परत करू. म्हणजे मी जर पैसे परत केले तर मग जमीन परत करणार? अरे 100%. अरे आतापर्यंत बाबाजी पाटलांनी दिलेलं वचन कधीच मोडलेलं नाही. दिवाणजी हा, खरं बोलताय ना? अरे 100%. थांब, राहिले एवढे पेतो नंतर काय आपला व्यवहार करू. अरे पिऊ नको. दारूनं प्रपंचाची राग रांगोळी झाली तरी तू तिला सोडायला तयार नाही. अरे काय सांगाव तुला? अरे एका लेकराकडे तरी
दारू सोड. शाबास. आता काम झालं. आता नवाज फेडायचा. हा. नवाज नक्की फेडायचा बरं का. अरे गेलंच पाहिजे नवस फेडायला. अहो, दिवाणजी तुम्ही सुद्धा बरोबर यावं लागेल. तर गेलं. हा? मला काय राहिलं? हा? आमच्या घेतलं पैसे केव्हा देणार आहे? अरे, पैसे काय वाटेवर पडत्या. अरे पैसे आतमध्ये तळघरात तिजोरीत आहे. बाबाजी पाटलाची तिजोरी तळघरात आहे हे तुला माहिती आहे ना? वाड्यात. तेव्हा आतमध्ये चल आणि पैसे मोजून घे. वाड्यामध्ये. हा, काळजी कशाला करतोय? चल, अरे पैसे दे. पाटील, अहो मी काय केलं? अहो रामजी कायमचा सोडून गेला किंवा बाबाजी पाटलाजवळ चुकीला माफी नाही. एक काम करा, त्याचा प्रेत उचला, सकारामाला सांगा आणि आपल्या मळ्यात पुरून टाका. पुढचं म्या सांभाळून घे. पाठीमागच्या प्रकरणासारखं हे प्रकरण दाबून टाकली. पाण्यासारखा पेल पाईका, त्याची काळजी तुम्ही करू नका. दुसरा कागद काढा, अजून कोणाकोणाच्या जमिनी खात्यात घालायच्या त्याची अजून सर यादी तयार करा. मी सांगतो पुढं. संदीप मुन्ना मुस्की यांच्याकडं बाकी बरीच राहिलेली आहे, काय हरकत नाही. हा, अरे या बाबाजी पाटलानं आतापर्यंत अनेक पाप केली. त्या अनेक पापाचा एकमेव साक्षीदार मी आहे. या रामजीला दारूच्या व्यसनात गुंतवून त्याची राहिलेली सगळी जमीन या बाबाजी पाटलांना घशात घातली. त्याला वाटतंय की हा गाव माझा आणि सत्ताही माझी. परंतु ज्या वेळेला पापाचा घडा भरला जाईल त्यावेळेला या बाबाजी पाटलाला कळून चुकत. अहो, अनेकाचे संसार उद्ध्वस्त करून स्वतःचा संसार थाटणाऱ्याचा संसार कधी झालाय का? हीच अवस्था या बाबाजी पाटलाची. या रामजीच्या खुनाचा एकमेव साक्षीदार मी आहे. आणि मी या ठिकाणी दिवाणजीचं काम का करतोय यालाही एक कारण आहे. माझ्या देखील बापाला या पाटलानं असंच व्यसनाधीन केलं आणि माझी देखील जमीन लिहून घेतली. तेव्हापासून त्याचा बदला घेण्यासाठी मी या बाबाजी पाटलाच्या इथं दिवाणजीचं काम करतो. परंतु एक ना एक दिवस मौका बघून त्याच्या तिजोरीवर हात मारतो आणि या बाबाजी पाटलाला कायमचाच रस्त्यावर आणतो. आणि एक दिवस असा उगवेल की या बाबाजी पाटलाला आयुष्यभर जर खडी फोडायला नाही पाठवलं तर माझाही नाव दिवाणजी नाही. कोणा उगवला दसऱ्याचा दिवस पाहिलं सगळ्याच्या चेहऱ्यावरती कशा आनंदाच्या खाल्या उघडू लागला. पुन्हा उगवला दसऱ्याचा दिवस. इतका उशीर झाला, बाबा अजून आले नाही. बाबा जर आले तर मी त्यांच्याशी बोलणारच नाही.
पडलाय. काहीतरी उद्योग केला आमच्या पाठीमाग. आणि तुम्हाला किती वेळा समजावून सांगायचं, मळ्यात जाताना आमची बुलेट घेऊन जाऊ नका. पण बापाचं ऐकायचंच नाही. पडलं की काय गाडीवरनं. बाबा मी तुमच्याशी बोलणारच नाही. का बरं? तुम्हाला माहित आहे ना आज दसऱ्याचा दिवस, मग किती उशीर आले तुम्ही? इडी का खोली आहे. हा सोन्यासारखा दिवस म्हणजे दसरा, आणि त्यातून पाटील गावाचा आणि सगळा गाव पाटलाचा. मारुतीच्या देवळा पुढे चौकात उभा राहिल्या. आपल्या गावाची माणसं तिथं भारा 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 गोळा झाली असती. सगळ्या गावकऱ्यांनी सोनं देता घेता झाला उशीर, म्हणून बापावरती रुसायचं. वय ह्या बोलून घ्या. आयुष्यमान पहिल्या देवांनी आमच्या वाड्यातली संस्कृती. परमेश्वरानं मला मुलगा दिला नाही, फक्त एकुलती एकुलती माझी मुलगी नाही, तू माझी ठाल आहे ठाल. त्या बाबाजी पाटलाचा स्वाभिमान म्हणजे माझी मुलगी. आणि एक ठरवलंय, त्या वर्षी लग्नाचा भार उडून देणार आहोत. अहो मी देखील तेच म्हणणार होतो. बरोबर. सदा सुखी राहा. म्हणजे काय हो? तुम्ही अरे तुलबे अजून आला नाही? अरे अरे अरे, मला वाटलं एवढा सोन्यासारखा आनंदाचा दिवस, आणि या आनंदाच्या क्षणी काही ना काहीतरी तुम्ही चांगलं बोला, पण नको तेच तुम्ही बोलला. अहो म्हणतात ना, एरंड कुठं झाड आणि गुलब्या कुठं माणूस. कधी कुठं गेलाय आणि कधी येळावर आलाय, असं कधी झालंय का? मोठ्यानं ओरडलास, हातात वळी पडली का तुझी? अरे मला अगोदरच ब्रेक प्रेशर आहे. अरे वा. त्यामुळे अचानकपणे जर दाब वाढला तर गेला का नाही तू? गारवा तुला घेतल्याशिवाय जाईल का? या बुडाला घेऊन जावा. काय रे, काय सगळं दिसते काळ्या वाया पांढऱ्या करून टाकले. तुला काय करायचं? काय देतं झाडाचं, काय झाडाचं काही नाही काय. हे सगळं वाटोळ्याचं लिहून राहिलं. नीट बोल गुलब्या. काही बाबाला ओळ, ओळलं ना, या मुंगूस तोंड्याला त्याला सुद्धा ओळलं. मी राहिलो ना. त्यांच्या जातीचं मोबाईल नाही. काय संस्कार आहे. त्या खोटं तुझ्या बापाचं काय झालं रे? आमची नुसकन झालं असं बोलतात वय. आमच्यात असं जवळच आणि काय ताब्रापणा चालवणार आहे मागापासून? काय? ते वाड्यातली दिवाणजी आहे, तू एक मामूली नोकर आहे. हा. आणि माझ्यासमोर त्यांचा अपमान करतोस. पण झाला. पाया पण चुकलं म्हणून क्षमा माग, तुला फोडून काढील गाडवा. हे बघा दिवाणजी, ए ताटला सरू देवाने बघा तो. गारवा नीट बोल, नाहीतर बुटानं मारीन. बुट आहे का पायात? जाणार मंदिरात जाऊन चोरून आणतो का? नाही नाही, उद्या घेणार नाही. अरे वा, मी पाया पडतोय ना चांगला. नीट बोलायचं. त्याला काय दिवाळी? हा हा. जो चुकत नाही तो मनुष्य नाही. अरे असू दे असू दे. अरे ऐक ना भाऊ, आई, जो चुकत नाही तो मनुष्य नाही. अरे चुकणं हा माणसाचा धर्मच आहे. तो वाटच आहे का खापराच आहे? तो चुकत नाही त्याला तो- क्षमा करणं माणसाचं मोठेपण आहे. जो ते मोठेपण मला लाभलं. जो जा, तुला क्षमा केली. जो इथून पुढे जो त्याच्यासारखं वागू नको. चांगलं वागायला शिक. जो चुकत नाही तो मनुष्यच नाही. मनुष्यात चुकीचा पुतळा आहे. माझ्या काही वेळा वगैरे शब्द केला असेल मला माफ करा. आजपासून तुम्ही माझ्या संग व्यवस्थित बोला, नाही तर मुस्कान फोडीन तुझं मी. मला नमस्कार कोणी चाल रे. अरे मी अरे वा रे. अरे ऐक अरे वा, माझा टेम्परेचर हलू नको. हा? अरे अरे गप्पा रे तू. हा? अरे काय समजलं? तुझी राहिलेली दोन चाल. मुली सुद्धा अरे ऐक रे. नाऱ्या 12, केशा 13.5. आणि आपण 15.5. गुरुजी तुम्ही
याला उगाच कामावर ठेवला तुम्ही. आमचा बाप व्हायला लागला बरे तू. कोण? अरे कोणीतरी नोकर व्हा. नाही नाही, बाप नाही बाप, बाप नाही. नाही आमचा बाप व्हायला लागला वय. मला कळतं तुम्ही मालक आहे आम्ही नोकर आहे. नाही आणि ते बरोबर आहे, पायरीचा दगडा पायरीला शोभून. मग नाही आमचा बाप हो. नको नको हो रे मी सांगतो तुला बाप हो. घ्या तुमच्या आईचा विचार. हा तेच करतो फारब्या. बोलता बोलता माझ्या डोक्यावरती बसायला लागला. नको नको. बाबाजी पाटलाच्या डोक्यावरती बसायला लागला. नाही बस रे डोक्यावरती बस. नाही कळ- अरे बस रे बाबा डोक्यावरती बस. नको नको अरे बस रे. वाकरे कशाला बस रे. त्या तुझी चूक नाही माझी चूक कशाची? आहे. परमेश्वरानं मला मुलगा दिलेला नाही. तुम्ही काही खटपट केली नाही. कसली खटपट. देव धर्म टाका. अरे सगळं काय पाहिलं पण नाही फक्त एकुलती एक मुलगी आहे. अहो मुलगा काय मुलगी अरे जाऊ दे मला मुलगा काय आणि मुलगी काय. फक्त जागेत फरक. मुलगा ही आपलं धन, मुलगी ही परक्याचं धन. ही जागा सोडून दुसऱ्या जागावर जाणार असं म्हणतात. कसं म्हणायचं काय. पाहिलं तुझ्या कोळ्या वयाकडं. ती 18 वर्षाची पूर्ण होऊन झाली. आता तिच्या वैभवला शोभेलाचा हँडसम तरणा वाण देखणार कमीत कमी 21 ते 22 वर्षाचा शोधला पाहिजे. नवरदेव नवरदेव मुलगा. ताबडतोब आळंदीला जातो. बापरे इतक्या लांब. हा आणि पाहतो 22 वर्षाचा नवरदेव भेटला तर ठीक, नाही तर 11 वर्षाची दोन आहे. आलं ना लगेच आलं. त्यापेक्षा असं कर ना 5.5 वर्षाचे 4 घेऊन ये. एकच आहे. मागाची होते ना 2 दिवस. अरे तेच आपलं खरं रसिक आहे. काय थोबड काय पाहते आमचं कधी पाहिलं नाही का पोटात कावळं कोका लागले ती. एवढा बांध केला हा जाऊ. पुरणपोळी, भात, श्रीखंड, आमटी, कढी. भात दही आणि अजून काय तुपाची धार वगैरे आहे. होय भाऊ. पापड वगैरे लोणचं. पूर्वीची जन्मी कुत्रा होता काय हा? नुसतं पोळ्याचं नाव आहे. पोळ्या कधी खाल्ल्या ना रोज खातो. भीक मागून. गारवा रोज पोळ्या बनतात घरात. हा इकडे ताई काय रे? 4 ताटं बनवा. कोणाला रे? बाबा ये, तुम्ही ये, मी एक आणि हा टॉमी एक. गारवा नीट बोल. मी दिवाणजी आहे दिवाणजी. माझी ग्रेड तुझ्यापेक्षा जास्त आहे. अरे टॉमी. लक्षात ठेव. ओ बाबा टॉमी. ऐकायला कमी पडते रे मला आता. तू मागापासून चवडपणा चालला टॉमी 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 म्हणजे काय. टॉमी माहित नाही. हा टॉमी म्हणजे काय हो? हा कुत्रे का? अरे तुझी लाईफ परिचय या गावात बरं का. आजपासून तुझं नामकरण टॉमी कुणी म्हणायचं नाही. आजपासून त्याला मोठ्या म्हणायचं. गुलब्या, शिवादादा नाही आला रे अजून? म्हणजे काय म्हणजे आला ए. किती वेळ उशीर शिवादादा? अगं म्हणजे का वाळीची सगळी कामं उरकून बाहेर जावं लागतं. गुराढोराची चारा पाणी शेरपाणी करावं लागतं. आता टमाटो तोडून मार्केटला पाठवलं. वांग तोडून मार्केटला पाठवून दिलं. तुला दसरा सण आहे. मारुतीच्या मंदिरात जाऊ दर्शनाला. मारुतीच्या मंदिरात तुला दर्शन घेतलं. गावाचे थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. मला आता आवाज दर्शन घ्यावं आढळ जाऊन. एकदा दर्शन घेतलं म्हणजे मोकळं. एकदा आवाज दर्शन घेतो. जाऊ दे शिवादादा, तू काही राग मारून घेऊ नकोस. तुला माहित आहे ना बाबांचा स्वभाव कसा आहे तर. चल आलाच तर ओवाळून घे. आज का पोळा आहे का? ती काय पहिले वेळ चांगला बोलायला असू द्या असू द्या असू द्या. चल आलाच तर 2 घास खाऊन जा. अगं नका म्हणजे अका दसरा सण आहे. आईने माझ्या घरी आज काहीतरी गोड धोड केला असं बघ. आईच्या ताटात 2 घास खाणार आहे मी. हा उरलाय का मग जातो लगेच आई ताटात. अरे शिवादादा थांब. अरे शिवादादा थांब. अरे शिवादादा. लय माणुसकीच्या पोटचा आहे तुमचा बाप. शिवा थांब. असं असतं काय थांब? असं थांब. गेलाय ना माझा शिवादादा. आणि पण पुढे होता गेला ना माझा शिवाय दादा. कुठं तुझ्या पाठीवरती पाय देऊन आलाय. त्या गुलब्यासारखा आणि देवाण्यासारखा नोकर येतो. आणि नोकराचा प्रमाणापेक्षा जास्त लाड करायचं ना आपण. पायरीचा दगडा पायरीला शोभला जातो. काय चला जावा. चला फ्रेश व्हा.
लवकर लवकर जेवणाचं बघा बाबू. अरे नको नको केलं कालटीनं. काढली कशाला? काढली कशाला? शाळेतून काढली कशाला हो? त्याच्यामुळे ती चांगली होती, शाळेत होती. अरे ही लहान असतानाच हिची आई मला सोडून गेली. कोणाबरोबर? हो 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 बरोबर. अरे सोडून गेली म्हणजे सर्वशी झाली. हा म्हणजे निधन झालं, म्हणजे मरण पावली. थोडक्यात तिची समाधी झाली, तिच्या गावात उगावलं. अख्ख्या गावाला येडा मारून तिथं आला का? मी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. हे बघ त्या हाताच्या घोड्याप्रमाणे सांभाळ केला तिचा रे. 13 वेळा सांभाळ केला. 13 पत्ते धरून सांभाळ केला. हे बा आता तिच्या वैभवाला शुभ्र असं आणि आमच्या तोला मोलाची असावी दांडगी. तुमची झाडकी पत्ती आहे. हा? तुमच्यापेक्षा मोठी असावी पाहिजे नाही. माझ्यापेक्षा मोठी असावी पाहिजे. अरे मी विचार करतोय माझी बुलेट घेऊन का जातो. परवा दिवशी नाही का तुमची बुलेट नेली वडी? मला झेपत नाही. पण येऊ नको गाडव, तुला स्कूटी आहे ना तुला, त्याच्यावर जायचं ना. मुलगा तुझ्या पाण्यात आहे, तर दांडगी असावी. तर आमच्या तुला मुलाचं स्थळ आहे. तुमची झाडकी पत्ती आहे. मुलगा इंजिनियर आहे का रे? कायचा इंजिनियर आलाय? पायलट असेल. त्याच्या पुढचं बोल. अरे पायलट असेल. खायला पायलट आणि पायलट. पायलट बी नाही. त्याच्या पुढचं बोल. मग डॉक्टर असेल, MD प्लास्टिक सर्जरी काय ते खायला अमेरिकेमध्ये ठेवतात. डॉक्टर आलंय. त्याच्या पुढचं बोल. मग मुलगा नक्कीच उद्योगपती असला पाहिजे. कायचा उद्योगपती फिरते आलाय. त्याच्या पुढचं बोला. मुला मुलगा काय करतोय? गवंडी काम करतो. त्याच्या मायची पारख ते त्याचे बी पुढं बोलाल गवंडी काम करतोय. नाही नाही रे नाही गुलाब, तुला ते नाही. मला आहे पण मी तुम्हाला दाखवलंच नाही. काल ड्रायव्हर मला बोलू इथं. अरे छोटा गुलाब फार कामाचा आहे गाडवा. आज तू माझ्या बरोबर जेवायला बस. बोलली का? अरे मुंगूस तोंड्या कुठं निघलं तिकडे लगेच उतारावर मालका बरोबर त्याच्याच ब्रेकच्या माणसानं जेवायला बसायचं. मला म्हणले गुलाब माझ्या सगळीच्या बसायचं, तूच निघला तोंड घेऊन तिकडं. तू गुलाब नाही, आमचा गाडीचा ड्रायव्हर आहे, त्याचं नाव आहे गुलाब. अरे रे यो आंधळा मागतो एक आणि देव देतो 2. आई तीच संधी चालून आली. भावनेच्या भरात बाबाजी पाटलानं तिजोरीच्या चाव्या या ठिकाणीच विसरून गेले. हाच मोका आहे. आजच्या आज बाबाजी पाटलाची तिजोरी साफ करतो आणि त्या चोरीचा आळ कुणावर तरी दुसऱ्यावर घालून मोकळा होतो आणि माझ्या स्वराचा बदला घेऊन मोकळा होतो. यालाच म्हणतात डोकं. हा? कोण म्हणला खोको? कोण म्हणलं खोको? पुन्हा माझ्याकडे येत नाही पैसे घ्यायला. आल्यावर मी बघतो काय करायचं ते. अरे ज्यामध्ये कांदे बटाटे ठेवले जातात त्याला खोकं म्हणतात आणि ज्या डोक्यातून अशा सुट्टी कल्पना निघतात त्याला डोकं म्हणतात. काय डोकं? डोकं जा खोकं तर खूप